उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील मतदान पूर्ण, निकालाची घोषणा उद्या सर्वोच्च न्यायालय करणार। कमी पाऊस आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 2015-16 यावर्षी देशाचं अन्नधान्य उत्पादन 25,223,00,000 टन होण्याची शक्यता। केंद्रीय उत्पादन शुल्काच्या वसुलीत वाढ झाल्यानं एप्रिल महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात तब्बल 41% झाली वाढ। आयात शुल्क 22 तर सेवा कर संकलन 27% वाढलं। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठा योजनांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पुढील 4 वर्षात 2,530 कोटी रुपयांची तरतूद। वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा नीट नुसारच होणार। राज्यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानं दिला नकार। ज्या विद्यार्थ्यांनी 1 मे रोजी नीट प्रवेश परीक्षा अपुऱ्या तयारीनिशी दिली त्यांना 24 जुलैला पुन्हा एक संधी, मात्र 1 मेच्या परीक्षेच्या गुणांवरील हक्क सोडून द्यावा लागणार। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक, राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व कायदेशीर शक्यता राज्य सरकार तपासणार, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भूमिका। छगन भुजबळ यांची अटक हा सत्तेचा दुरुपयोग असल्याची शरद पवारांची टीका, मात्र पक्षावर परिणाम होणार नाही असा विश्वास। मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्यासाठी काम करावं, विदर्भ आणि मराठवाड्यासोबत पश्चिम महाराष्ट्राकडेही लक्ष द्यावं, शरद पवारांनी दिला सल्ला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय किसान ऋणमुक्त अभियानाला तुळजापूरमध्ये काल सुरुवात। केंद्र सरकार डाळींची साठेबाजी होऊ देणार नाही, आयातीलाही देणार प्राधान्य, 120 रुपयांच्या वर भाव जाऊ देणार नाही, रामविलास पासवान यांचा दिलासा। राज्यातल्या प्रत्येक गिरणी कामगाराला हक्काचं घरकुल मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा। मुंबईत गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ जून अखेर 970 तर MMRDA ऑगस्टमध्ये 2,418 घरं गिरणी कामगारांना उपलब्ध करून देणार, गृहनिर्माण मंत्र्यांनी दिली माहिती। बालकांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात दक्षिण आशियाई देशांमध्ये उद्यापासून नवी दिल्लीत चर्चा। मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 16 मेला औरंगाबादमध्ये होणाऱ्या दुष्काळी परिषदेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार।